आता त्यांना घबराट सुटलेली की त्यांची आता उरली सुरली जी काय धडपड त्यांची ही उरली सुरली धडपड सुद्धा या महानगरपालिकेमध्ये बंद पडणारी आहे. कारण त्यांचा उत्पन्नाचा स्रोत, त्यांचा उत्पन्नाचा मार्ग हाच या ठिकाणी. त्यामुळे त्यांना आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, वैफल्य आलेलं आहे आणि वैफल्य येऊन ते आता काही या ठिकाणी बरायला लागलेले आहेत. म्हणजे खैरबाई उन्होंने कल बोले की फतवा कुछ भी नहीं कर रहा है, ते तुमच्या मुस्लिम समाजाला धरून होतं, आमच्या दलित बांधवाला धरून होतं. हे लोक अस्थिरमधले साप आहेत. म्हणजे इतक्या दिवस या लोकांनी ऐशान फरामच बोलना पडेल ऐसे लोक की एवढ्या दिवस त्यांना मदत केली आणि आता फतव्यामुळे बदलले. आता या ठिकाणी अशा पद्धतीने दलित मुस्लिमांनी मतदान केलं तर असं म्हणणं तर हे निश्चितपणे फार ऐशान फरामोसपणा या ठिकाणी होईल. ज्या समाजाने तुम्हाला दिलं त्या समाजाला तुम्ही अस्थिरमधले साप म्हणता तर ही तर फार गंभीर आणि चिंतनीय बाब आहे. आणि चिंतनेने नाही तर निश्चितपणे लोकांनी कायम लक्षात ठेवावी अशा प्रकारची बाब या ठिकाणी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता ही महानगरपालिका आपण सर्वांनी मिळून जर शिवसेनेच्या ताब्यात दिली तर जे जे काही शब्द आम्ही तुम्हाला दिलेले आहेत ते सर्व शब्द आम्ही खरे करून दाखवू. अरे तुमच्या ताब्यात महानगरपालिका 10 वर्ष आहे, तुम्ही आम्ही आणलेलं पाणी लोकांना देऊ शकला नाहीत, तुम्ही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम चांगली करू शकला नाहीत, तुम्ही अशा प्रकारची गंदगी शहरामध्ये तुमच्या कार्यकाळामध्ये पसरली. 10 वर्ष तुम्ही तुमची बायको तुम्ही नगरपालिकेमध्ये तुम्हाला हे करता नाही आलं. स्वतःचं पाप झाकण्यासाठी पुन्हा तुम्ही लोकांना अस्थिरमध्ये साप म्हणता. तुम्हाला स्वतःचं पाप झाकण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं जर या ठिकाणी लोकांना नाव ठेवत असाल तर याचा विचार जनता निश्चितपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करेल. माझी तुम्हाला विनंती बंधू की आता तुम्ही आम्हाला केलं ना पुढं तर आता एक वेळेस आमच्या बोलण्यावर ही महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या. मी तुम्हाला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.